आज भारताचा प्रजासत्ताक दिन। विविधतेने नटलेली आदर्श आणि निसर्ग संपन्न अनेक गावं आपल्याला नेहमी पाहायला मिळतात। मात्र आज आपण पाहणार आहोत देशसेवेचं व्रत अंगी स्वीकारलेलं एक अनोखं गाव। या गावानं पहिल्या महायुद्धापासून शस्त्र हाती घेतली, ती आजही कायम आहे। घरातील प्रत्येक एक ना एक व्यक्ती सैन्य दलात आहे। नेमकं कुठं हे गाव आपण पाहूयात। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेलं महाड तालुक्यातील हे पूर्वीचं आंबवडे गाव। या गावातील नागरिकांनी देशाच्या सेवेचा उचललेला वसा पाहून त्यावेळच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी या गावाला फौजी अशी पदवी बहाल केल्याने या गावाला आज फौजी आंबवडे या नावाने जगाच्या नकाशावरती ओळखलं जातं, ज्याचा अभिमान आजही ग्रामस्थांना आहे। फौजी आंबवडे हे आमचं गाव 1981 मध्ये माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आमच्या सैनिकांचे गाव बघून त्यांनी या गावाला फौजी आंबवडे हे नाव डिक्लेअर केलं। देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी सहभागी झालेल्या पूर्वजांचा वारसा अखंडपणाने स्वीकारून पुढची पिढी देखील देशसेवेने भारावून गेली। अगदी पहिल्या महायुद्धापासून कारगिल युद्धापर्यंतच्या लढ्यात इथल्या सैनिकांनी सहभाग घेतला, लढले, जिंकले आणि देशासाठी शहीदही झाले। त्यांच्या आठवणींचं स्मारक ब्रिटिश सरकारने देखील या गावात उभारलंय। जी अग्निवीर जे नवीन योजना केली आहे चार वर्षासाठी, ती योजना योग्य नसून तो जो अग्निवीर तयार होताना त्याला ट्रेनिंग पिरियडमध्येच त्याचे 2 वर्ष संपतात आणि 2 वर्षामध्ये तो देशासाठी काय करू शकतो त्याच्याकडे करायचा दमखम नसतो त्यावेळेला। आज या गावात बहुतांश सैन्यातून निवृत्त होऊन परतलेले कर्नल, सुभेदार, हवालदार आणि फौजी सध्या वास्तव्यास आहेत। मात्र त्यांची मुलं, नातवंड भारतीय सैन्यात आहेत। देशसेवेनंतर गावाची सेवा करणाऱ्या या फौजींचं सुद्धा काही म्हणणं आहे। त्यांना काय सांगायचंय हे तुम्हीच ऐका। निवृत्त सैनिक झाल्याच्या नंतर त्याला जी पायाभूत सुविधा हवेत त्या मेडिकलच्या सुविधा आम्हाला मिळतात खऱ्या, पण गावामध्ये ST बसेस आहेत त्या वेळेवर येत नाहीत आणि जे सैनिक वयोवृद्ध सैनिक आहेत त्यांना मेडिकल सेवेसाठी आमच्या तालुक्या लेवलला जाण्यासाठी बस वेळेवर न आल्या कारणाने फार दिरंगाई होते। याकडे सरकारने लक्ष द्यावं। गावाने जपलेला फौजी परंपरेचा सार्थ अभिमान इथल्या ग्रामस्थांना देखील आहे। त्यामुळे या गावाची एकी देखील अभेद्य आहे। इतकंच काय तर या गावातील एकही प्रकरण पोलीस ठाण्यात जात नाही। शिवाय सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। विशेषतः होळीच्या सणाला सर्वच गावकरी एकत्र असतात। खरोखरच हे फौजींचं गाव आणि इथे सेवा करताना मला खूपच अभिमान वाटतो। कारण सुट्टीला जेव्हा जे सैनिक येतात आणि या शाळेला भेटायला येतात आणि म्हणतात की सर मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि आज देखील माझे 2-3 विद्यार्थी सैन्यामध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं इथे सेवा करताना। गावाच्या बाहेर कुठली पोलीस स्टेशन आमची तक्रार जात नाही। हा गाव सैनिकी परंपरेचा असल्या कारणास्तव ह्या गावाला एक वेगळी शिस्त आहे। सर्व शिक्षक असतील त्या पद्धतीने प्रयत्न करतात आणि आपले मुलं उच्च पदावरती जाण्यासाठी सततच प्रयत्नशील असतात। माझं देखील असं स्वप्न आहे की मी अगोदर माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहून इंजिनियर व्हावं आणि त्याच्यानंतर माझं असं स्वप्न आहे की मी पुढे स्पर्धा परीक्षा MPSC UPSC असं द्यावं आणि माझं देखील आमच्या शाळेच्या बोर्डावर नाव यावं आणि त्याच्या पुढे एक मोठं पद लागावं असं माझं स्वप्न आहे। माझ्या शाळेतील तब्बल 50 विद्यार्थी IPS IRS अशा मोठ्या अधिकाऱ्यांच्या पदावर आहेत आणि माझं देखील स्वप्न आहे की मी देखील मोठ्या पदावर जावं। या गावामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचं पीक आलं, ज्याला कुठेही पाण्याची गरज नव्हती, त्याला गरज होती जिद्द, चिकाटी आणि एक ध्येय गाठण्याची। तेच ध्येय आज उपळाई गावातील प्रत्येक तरुणाने पूर्ण केलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर, माढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।